नमस्कार, मी रुपाली मचिंद्र चव्हाण सावर्डे शिवानंदी फाउंडेशनतर्फे आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज या विषयावरती 5 मिनिटं बोलणार आहे। स्थापुनी हिंदवी स्वराज्य आपुले शौर्याने लिहिली इतिहास गाता, असा हा जाणता राजा माझा तयाच्या चरणी झुकवितो माता। अशा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते। आई जिजाऊंचे पुत्र, गोरगरीब जनतेचे छत्र, हिंदवी स्वराज्य संस्थापक, राजाधिराज महाराज, श्रीमंत श्रीमान योगी छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा। छत्रपती शिवाजी महाराज की हे शब्द कानावर पडताच ज्याच्या मुखातून जय आपोआपच बाहेर पडतो, रक्त सळसळते, छाती अभिमानाने फुलते, अशा महान महापुरुषाची गाथा आज मी येथे उलगडणार आहे, ज्याचा मला तुम्हालाच नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे। आज या मातीमध्ये जन्मलेल्या मुलाला सांगावं लागत नाही की शिवराय कोण होते, कारण इथली मातीच त्यांच्या मनामध्ये शिवराय हे नाव कोरून ठेवते। ताजमहाल तर प्रेमाची निशाणी आहे, ताजमहाल तर प्रेमाची निशाणी आहे, तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे, एका सिंहाची कहाणी आहे। 300 किलोमीटर लांबीची भिंत बांधायला 150 वर्षे लागली, मात्र शिवाजी महाराजांनी अवघ्या 50 वर्षाच्या कालावधीमध्ये जे किल्ले बांधले त्याची एकंदरीत लांबी 4000 किलोमीटर इतकी भरेल। चीनच्या भिंतीला आम्ही जगातील एक आश्चर्य मानतो, तर मग हे काय आहे? अरे नुसता अभिमानच नाही तर गर्व आहे मला मी मराठी असण्याचा। ब्रिटिश लोक ओम या शब्दावरती संशोधन करते की ओम बोलल्यामुळे शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते, पण मला असं वाटते खरं संशोधन छत्रपती शिवाजी महाराज या शब्दावरती करायला हवे, या नावावरती करायला हवे। कारण हे नाव घेतात हृदयाचे ठोके वाढतात, शरीरामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते। कोणी विचारलं तर कॉलर ताट करून सांगा मराठी या शब्दाचा अर्थ काय? मरेपर्यंत राजांच्या सेवेसाठी ठेवलेला जगदंब जगदंब, 12 महिने, 11 खेळाडू, 10 बोटे, 9 ग्रह, 8 दिशा, 7 आश्चर्य, 6 संवेदना, 5 महासागर, 4 वेद, 3 ऋतू, 2 डोळे आणि फक्त एक शिवबा। मराठा वन मॅच शो, एकच राजे शिवराय माझे। सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता, जर छत्रपती शिवाजी राजे जन्मले नसते तर खरंच हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता। हे हिंदू प्रभो शिवाजी राजा बांध कर पगड़ी, जब शिवाजी महाराज तैयार होते, उठा कर तलवार जब घोड़े पर सवार होते, तब झुकते सब अल्लाह के बंदे और कहते काश हम भी मराठा होते, काश हम भी मराठा होते। मित्रांनो, शाहिस्तेखानाला रोज डायरी लिहिण्याची सवय होती। त्याच्या डायरीचे नाव शाहिस्तेखान बुर्जी असे होते। यात खानाने शिवरायांनी केलेल्या अहिल्याचे प्रसंग नमूद केले आहेत आणि याच बुर्जीत खानानं आणखी एक घटना नोंदवली आहे। तो असं लिहितो, शिवराय आले तसे तुफान वाऱ्यासारखे लाल महालातून निघून गेले। थोड्या वेळाने गोंधळ थांबला। त्याची बहीण त्याच्याजवळ धावत आली आणि म्हणाली शाहिस्तेखानाला, भाई जान मेरी बेटी लापता है, मेरी बेटी लापता है। त्यावेळी बोट छाटलेली असताना शाहिस्तेखान स्मितहास्य करून म्हणाला, शिवाजीची माणसं तिला पळवणारच नाहीत आणि जरी पळवली असेल तर बेफिक्र रहा, तो शिवाजी आपल्या मुलीला पोटच्या लेकीसारखी सांभाळेल। अरे कोणता हा विश्वास दुश्मनालाही महाराजांच्या चारित्र्यावर, अरे कोणता हा विश्वास दुश्मनालाही महाराजांच्या चारित्र्यावर। मित्रांनो, ही गोष्ट सांगण्याचं तात्पर्य एवढंच की आज या संबंध भारतीय समाजाला शिवरायांसारख्या चारित्र्यवान महापुरुषाच्या आदर्शाची खरी गरज आहे। ती मुलगी तिथेच एका पिंपात लपून बसली होती। थोड्या वेळाने ती सापडली। छत्रपती राजांना माझा मानाचा त्रिवार मुजरा। अमेरिकेच्या विद्यापीठात शिवाजी द मॅनेजमेंट द गुरु हा 100 मार्काचा पेपर घेतला जातो। पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकात आदर्श राजा असा असावा हा छत्रपती शिवाजी राजांचा धडा शिकवला जातो। अनेक देशामध्ये छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास अभिमानाने सांगितला जातो, शिकवला जातो। तर म्हणूनच म्हणतो, अरे गर्व असेल मराठी असण्याचा, अरे गर्व असेल शिवाजी राजांच्या भूमीत जन्म घेतल्याचा, तर त्यांचा आदर्श डोळ्यासमोर घ्या। छत्रपती शिवाजी महाराजांनी वस्तू वापरल्या, माणसे जपली, पण
आपण मात्र वस्तू जपतो आणि माणसं वापरतो. म्हणून तर असं नक्की म्हणावंच वाटतं, छत्रपती महाराजांनी जे केलं ते या जगानं कधीच नाही केलं आणि जे जगानं केलं ते छत्रपती महाराजांनी कधीच नाही केलं. म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराजांपुढे जगाला झुकावे लागले. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये नेहमी स्त्रियांचा आदर केला. म्हणून आज जी कोणी स्त्री मला ऐकत आहे, अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या या नजरेची धार आहे, तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या या नजरेची धार आहे, महाराष्ट्राची वाघीण तू भवानीचा वार आहे, अगं भगव्याची रक्षिणी तू स्वराज्याची मेघ आहे, दुबळी समजू नको स्वतःला तू जिजाऊची लेक आहे, तू जिजाऊचं लेक आहे. शेवटी एवढंच म्हणेन, स्वराज्यासाठी हिंदू स्वराज्यासाठी शत्रूंशी लढला होता, प्रतापगडच्या पायथ्याला अफजल खानाला फाडला होता, पुरंदरच्या पायथ्याशी मिर्जाशी चातुर्याने लढला होता, लाल महालात शाहिस्तेखानाला पुरता कोंडला होता, खुद्द आग्र्याला जाऊन औरंगजेबाला भिडला होता. असा महाराष्ट्राच्या मातीमध्ये शिवबा राजा घडला होता. अशा या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये जन्म, छत्रपती महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये मला त्यांच्याविषयी माझे मनोगत व्यक्त करायला मिळाले. त्याबद्दल आयोजकांचे आभार व रमेश इंगोले सर यांच्या मनापासून आभार. धन्यवाद.